युवक आणि युवतीची फेसबुकवरून मैत्री झाली, त्यांचे सूत जुळले। युवकाने लग्नाचा आमिष दाखवून युवतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, मात्र नंतर त्याने लग्नास नकार दिला। त्यामुळे आई वडिलांनी शोधलेल्या युवकासोबत लग्न करण्याचं ठरवलं। मात्र हळदीच्या दिवशी युवकाने प्रेयसीला फोन केला आणि लग्न न करण्यासाठी धमकी दिली। तिने नकार दिल्याने तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफिती नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवल्या। त्यामुळे हळदीच्या दिवशी तरुणीचं लग्न मोडलं। पीडित तरुणी नेहा, काल्पनिक नाव, ही 5 पावली परिसरात राहते। ती उच्च शिक्षित असून तिची फेसबुकवरून आरोपी शुभम पाटील वयवर्ष 27 राहणार रामटेक याच्याशी ओळख झाली। तो नागपुरात एका कंपनीत नोकरी करतो। नेहा आणि शुभम फोनवरून एकमेकांशी बोलत होते। या दरम्यान शुभमने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले। फेब्रुवारी 2023 मध्ये त्याने वाढदिवस असल्याचं सांगून केक कापण्यासाठी बोलावले। ती सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवून आली। त्याने तिला रामटेक मधील मूनलाइट हॉटेलमध्ये नेले। तिथे वाढदिवसाचा केक कापल्यानंतर तिला शारीरिक संबंधाची मागणी केली। तिने नकार देताच त्याने काही दिवसातच लग्न करण्याचं आमिष दाखवलं। त्यानंतर त्याने नेहाशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले। 14 फेब्रुवारीला त्याने नेहाला पुन्हा रामटेक मधील हॉटेलमध्ये नेले। तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करताना लपून मोबाईलमध्ये छायाचित्र आणि चित्रफित काढली। त्यानंतर तो तिला वारंवार अश्लील छायाचित्र आणि आई वडिलांना पाठवण्याची धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवत होता। नेहाने त्याला लग्नाचा तगादा लावला असता त्याने नकार दिला। प्रियकर शुभमने लग्नास नकार दिल्यानंतर नेहाने आई वडिलांनी शोधलेल्या युवकासोबत लग्न करण्याचं ठरवलं। भावी पतीसोबत तिचा संवाद सुरू झाला, मात्र पूर्वीचे प्रेम प्रकरण तिनं लपवून ठेवलं। दोन्हीकडे लग्नाची तयारी झाली। हळदीच्या दिवशी शुभमचा नेहाला फोन आला आणि त्याने लग्न तोडण्यासाठी दबाव टाकला, मात्र नेहाने लग्न तोडण्यास नकार दिला। त्यामुळे प्रियकराने तिचे सर्व अश्लील छायाचित्र आणि शारीरिक संबंधाच्या चित्रफिती नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवल्या। प्रियकर शुभम पाटील विरुद्ध तक्रार दिली। पोलिसांनी हळदीच्या दिवशी शुभमवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली।